नमस्कार. मी सूर्यकांत आवटे. ऐकूया काही ठळक घडामोडी. काँग्रेस खोट्या गोष्टी पसरवून लोकशाही कमकुवत करत असल्याचा आरोप प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला आहे. ते आज कर्नाटकात बेळगावी इथं प्रचार सभेला संबोधित करत होते. केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या भारतीय न्याय संहितेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती सुधारेल, असं ते म्हणाले. आपल्या सरकारने छोट्या शेतकऱ्यांना मदत केली. शेतकरी उत्पादक संघाच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षात निविष्ठांच्या किमतीत घट आणि शेतमालाला खुली बाजारपेठ मिळाली, असं ते यावेळी म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी उत्तर मुंबईला उत्तम मुंबई बनवण्याचा आपला निर्धार असल्याचं भाजपा नेते पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. उत्तर मुंबईला आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित वाहतूक व्यवस्था प्रदान करणं आणि उत्तर मुंबई प्रदूषणमुक्त करणं याला प्राधान्य दिलं जाईल, असं त्यांनी यावेळी सांगितलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बार्शी इथं उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात शेतकऱ्याला अडचणीत येऊ देणार नाही, असा निर्धार असल्याचं सांगत भाजपाला मत देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. रायगड जिल्ह्यात निजामपूर इथं आज इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांची प्रचारसभा झाली. नरेंद्र मोदी यांच्यामुळे देश हुकुमशाहीकडे वळत असल्याचा आरोप गीते यांनी यावेळी केला. मणिपूरमध्ये आउटर मणिपूर लोकसभा मतदारसंघाअंतर्गत 6 मतदान केंद्रांवर 26 एप्रिलला झालेलं मतदान निवडणूक आयोगानं रद्दबातल ठरवलं आहे. उखरुल जिल्ह्यातल्या 5 आणि सेनापती जिल्ह्यातल्या 1 केंद्राचा त्यात समावेश आहे. या सर्व मतदान केंद्रांवर फेरमतदान घेण्याचे आदेशही आयोगानं दिले आहेत. येत्या 30 तारखेला सकाळी 7 ते संध्याकाळी 4 या वेळात हे फेरमतदान होणार आहे. कोकणासह केरळ, माहे, कर्नाटक आणि आंध्रची किनारपट्टी या प्रदेशांमध्ये पुढचे 2-3 दिवस उष्णतेची लाट राहील, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. पश्चिम बंगालमधला गंगेजवळचा प्रदेश आणि ओदिशात ही लाट अतितीव्र असेल, असा इशाराही हवामान विभागानं दिला आहे. श्रोतेहो, लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आजच्या भागात आपण लातूर आणि बीड लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी 7:15 ते 7:30 वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.